हॅपी आफ्टरनून ऑल. हॅपी आफ्टरनून ऑल. जरा जोरात तरुण असल्यासारखे आवाज येऊ देत ना. हॅपी आफ्टरनून. हॅपी आफ्टरनून म्हटलं की हॅपी आफ्टरनून म्हणायचं. ओके, सो वन्स मोर. आवाज कमी केलास? नको, बरं ठीक आहे, बघ तू अंदाज घे. हॅपी आफ्टरनून. ओके, आता बरं आहे जरासा. दॅट्स प्रेटी गुड. हा सगळा कुटाणा का, कशासाठी हे सगळं चालू आहे, काय करतोय? तर चला, एक लाईफ, लहानपणापासूनचं लाईफ तर पळण्यातच जातं मागं. शाळा कर, शाळा शिक, अभ्यास कर. काय ती बुक वाचून होणार आहे कुणाला माहिती. पैसे कमव, पैशाच्या मागे लाग. मग पुढचं आयुष्य पैशाच्या मागे लागण्यात जातं. एका नोकरीसाठी घरदार सोडायचं, पुण्यात यायचं, 10-10, 12-12 तास जॉबमध्ये घालवायचे. जॉबला जाताना नवरा बायको आजकाल डबल इंजिन लावावं लागतं ना. ते डबल इंजिन लागलं की घरी मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नाही. मग थोड्या दिवसांनी कळतं बऱ्याच जणांना की पोरगं वाया गेलंय, पोराला वाईट वळणं लागलीत, सवयी लागल्यात, हे लागलंय ते लागलंय. मग त्याला सुधारण्यात जिंदगी घालवायची. तेवढं करूपर्यंत ते एक दिवस लग्नाला येतं. ते लग्नाला आलं, सून आली की पहिल्यांदाच कंडिशन टाकते, आई बाबा राहणार असतील बरोबर तर मी नाही लग्न करणार. बऱ्याच ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी नाही. देर आर ब्युटिफुल पीपल ऑल्सो. यस, देर आर. त्यातले इथे बसलेत ना, खूप छान लोक आहेत ही सगळी, पण सगळीच नाही आहेत ना अशी छान. पण मग तिथून पुढे त्या म्हाताऱ्याचा बिचाऱ्याचा वेगळाच प्रवास चालू होऊन जातो. मग शेवटी प्रश्न पडतो, साला काय मिळवलं त्या आयुष्यात? अभ्यास केला, मरमर केला, जननाई केला, त्यानं कॉप्या केल्या, प्रयत्न करून 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 जीव लावून कॉप्या केल्या रे काही जणांनी. आणि ते कॉप्या करून 10वी-12वीला मार्क चांगले पडले आणि जॉबमध्ये 10वी-12वीचे मार्क पण विचारत नाहीत, कुणी विचारत पण नाहीत. कुठल्या 10वीला होता की कुठल्या 12वीला होता, तिथं वेगळंच काहीतरी विचारतात. अख्खे बीकॉम करतात ह्यातले कित्येक जण आहेत. आणि जॉबला गेल्यावर त्यांना विचारलं जातं, दुसरं काही केलंय का, अजून काय करू, आयुष्याची 21 वर्ष शिकलोय, तुला काही येत नाही. अरे मग कशी ही स्ट्रगल? पुढे जॉबच्या ग्रोथ व्हायला पाहिजे, आयुष्य हॅप्पी झालं पाहिजे. कुठंतरी एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे हो. आता बघताय युक्रेनला वॉर चालू आहे. काही फरक पडतो तुमच्याकडं 10 करोड आहेत का 100 करोड आहेत का 200 करोड आहेत? काहीतरी फरक पडेल तिथं? त्या वॉरमध्ये शून्य फरक, काही फरक नाही पडत. मध्यंतरी युरोपमध्ये थंडी पसरली होती. -20, 24, 25 टेम्परेचर गेलं. कितीही पैसा आहे तुमच्याकडं, लाईट गेल्यात आणि तिथं हीटर गरमच करत नाही आहेत, काय फायदा आहे त्या पैशाचा किंवा कशाचा? तिथे लागते ती जिवंत राहायची धडपड, जिवंत राहायची ऊब. असे असंख्य प्रसंग आहेत त्या जगात. ज्यू समाज होता एकदा जर्मनीमध्ये आणि हिटलर सत्तेवर आला. हिटलरला लहर आली, सगळ्या ज्यूजला मारायचं. माहिती आहे कधी वाचलीत पुस्तकं? किती ज्यू मारले गेले माहिती आहे? जिवंत मारले गेले ज्यूज. किती? 60 लाख. हा माहीत असलेला आकडा आहे. 60 लाख लोक मारली गेली, जिवंत जाळली गेली. त्यातली कित्येक जण गॅस चेंबर्स केलेले होते, मोठ्या मोठ्या रूम. गॅस धगधग धगधग पेटतोय आणि वरनं लोकांना टाकून देत होते त्याच्यात. का? युजलेस आहे, काही कामाचा नाही. ज्यांना कामगार म्हणून वापरलं त्यांना एका छोट्या रूममध्ये, एवढ्या रूममध्ये बकरे कोंबल्यासारखे 30-30, 40-40 लोक कोंबायची. आणि ती पण निर्वस्त्र, एक पण वस्त्र नाही अंगावर. कारण वस्त्र दिलं तर हे कदाचित एकमेकांचा गळा आवळतील, सुसाईड करतील. निर्वस्त्र ती लोक रात्र कोंबली जायचे आणि सकाळी निर्वस्त्रच त्यातल्या बऱ्याच जणांना कामावर लावलं जायचं. इतके भयंकर हाल झाले आहेत, इतके भयंकर. काय मॅटर करत होतं या सगळ्यांमध्ये? त्यावेळी एका त्यांच्या प्राध्यापकाने लेख लिहिला, जे सुटून आले, वाचले त्या सगळ्यातनं. ही सेड, ज्या मुलांना मी शिकवलंय
त्यातली काही मुलं होती आमच्यावर अन्याय करायला. त्यातले काही डॉक्टर झाले होते, काही इंजिनियर झाले होते, काही पोलीस झाले होते, काही मिलिटरीत होते आणि ते आमच्यावर अन्याय करत होते. ते जखमा करत होते, वेगवेगळे केमिकल्स लावत होते, वेगवेगळे धूर सोडत होते. आणि जर माणूस शिकून इतका हैवान झाला आहे तर चला हे शिक्षण बंद करा जगातून. हा लेख कुणाचा होता? तिथले एक प्रोफेसर, त्यांचा लेख होता. जगातनं शिक्षण बंद करा जर तुम्ही माणसाला माणूस बनवायला शिकवू शकत नसाल तर. जर तो पैसे कमवून उद्या इंजिनियर होऊन ओसामा बिन लादेन व्हायला लागला तर काय उपयोग आहे? तो वकील होऊन चोरांचे गुन्ह्यांचे वकीलपत्र घ्यायची, खोट्या केसेस करायच्या, खोटे गवाही उभा करायची, बघतो ना आपण पिक्चरमध्ये, आणि गुन्ह्यांना सोडवायचं. हे जर करत असेल तर शिकवू नका ना त्याला वकिली, नका ना शिकवू. वकील जर झाला तर उज्ज्वल निकम सारखा झाला पाहिजे की ज्यांनी वाईट काम करतोय ना, कसा बसना तर तुला फाशीवर कसा पोहोचवायचा याची गॅरंटी मी घेतो. डॉक्टर जर झाला ना तर प्रकाश आमटेसारखा बनला पाहिजे की त्या प्रकाश आमटेनी समाजासाठी काहीतरी धडपड केली पाहिजे. डॉक्टर बनून जर तुम्ही गर्भाशयातच मुलींना मारत असाल, लोकांच्या किडन्या काढत असाल, पैशासाठी त्रास देत असाल तर काय उपयोग आहे रे? शरीराशी खेळत असाल बिनकामाचं दुसऱ्याची तर काय फायदा आहे डॉक्टर बनून? म्हणून माणसाला सक्सेसफुल करायच्या आधी, यशस्वी करायच्या आधी चांगलं केलं पाहिजे, त्याला एक माणूस घडवला पाहिजे. हा एक प्रामुख्याने उद्देश चालू झाला. आणि खरं तर शिक्षण तसं पाहिजे ना की जे यशस्वी तर बनवेल माणसाला, बरोबर ते त्याला चांगला बनवेल, हॅपी बनवेल, लव्हिंग बनवेल. एक लाईफ या, वन लाईफ. आणि ह्या चेहऱ्यांवर हसू नसेल तर काय उपयोग आहे ह्या लाईफचा? सिरियस उठतोय, सिरियस जगतोय, सिरियसच झोपतोय. सिरियस लोकांना एकच जागा असते. कुठली असते सांगा? सिरियस लोकांसाठी एकच जागा असते फक्त, हॉस्पिटल. हॉस्पिटलच्या बाहेर जे सगळे ते हॅप्पी असले पाहिजेत ना, तर मग हे हॅप्पी कसे होतील? त्यांना आयुष्य कळालं पाहिजे. कित्येक मुली आहेत लहानपणापासून डोक्यावर टाकलेलं असतं, बत्तीसी काय दाखवतीये, आणि मग ती बऱ्याचदा, आजकाल कमी झालंय प्रमाण थोडंसं, पूर्वी जरा जास्त होतं, त्या अशा हसतात काही जणी. काय फरक पडतो बत्तीसी बघितली तर कोणी? का नाही बिंदास असायचं करून हसा ना यार, बिंदास मोकळेपणाने. हे चार लोकात असं बोलू नको. आय हॅव सीन सम पीपल. रिलेटिव्ह मधली एक छोटीशी मुलगी होती आणि तिनं सगळ्या जगात आईला सांगितलं आई पॉटी आली आहे. फाटकन मुस्काडीत बसली. आता पॉटी आली म्हणल्यावर मुस्काडीत का मारायची? आणि कोपऱ्यात ओढून घेऊन जाऊन आईनं सांगितलं, सबके सामने बोलते क्या पॉटी आई? सबके सामने बोलने का नानी के घर जाना है. अरे म्हणजे नॅचरल गोष्टी नाही जगात दाखवण्यासाठी काय करताय तुम्ही? आली पॉटी आली यार, इट्स नॅचरल, इट्स नॅचरल. अनडाउटेडली ती नॅचरल आहे म्हणून समोर करू नका, आताच जावा रूम मध्ये. पण बोलायला तर नक्कीच काही वांधा नाही ना. सो अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याच्यातनं लाईफ जगलं पाहिजे. फक्त एक गोष्ट, थोडीशी रिव्हिजन घेतो मागच्या सेशन्सची. आतापर्यंत झालेले जे सेशन्स, जी जुनी मुलं आहेत त्यांना, आपलं पहिलं सेशन होतं ओळखा आय एम ह्युमन, माणूस आहे मी. एक लाईफ मिळालंय, प्राण्यांपेक्षा खूप वेगळं आहे. खूप ताकदी दिल्यात, बोलायची ताकद, हसायची ताकद, ऐकायची ताकद, लिहायची ताकद जगातल्या कुठल्याच प्राण्याला नाहीये. कुठलाच प्राणी विचार करू शकत नाही, कुठलाच प्राणी ड्रीम बघू शकत नाही. कुठल्याच प्राण्याने ठरवलं मी विमानात उडणार तर उडू शकत नाही, कुणीच नाही करू शकत. पण हा माणूस हा करू शकतो, हा सगळं करू शकतो. सो ते माणसं आहेत आपण. आपल्यात कितीतरी पॉवर आहे, त्या पॉवरची ओळख आपण स्वतःशी केली पाहिजे. यस, मी ठरवलं तर मी ह्या देशाची राष्ट्रपती बनू शकते. एक चहावाला बनतो ना पीएम, एक मुर्मू बनते ना राष्ट्रपती, एक झोपडीत राहणारे अब्दुल कलाम बनतात ना राष्ट्रपती. तर मी का नाही? मी ठरवलं आणि मी कष्ट केलं तर मी काहीही बनू शकतो. माणूसच आहे, चंद्रावर जातोय, मंगळावर जातोय, आणि ही ओळख स्वतःला झाली पाहिजे. आणि ज्यावेळी ती स्वतःला ओळख होते आणि कष्ट करायला लागतो ना हा, तेव्हा हा मिरॅकल्स क्रिएट करतो. एखादीला वाटतं मी गायिका बनायचंय, आणि ती लता दीदी होती हो, लाखो लोकांच्या मनावर साम्राज्य करते. एखादीला वाटतं मला बॉक्सिंग मध्ये करिअर करायचंय, कोण होती रे ती? मेरी कॉम, आठवती?
आणि ती वॅक्सिंगमध्ये कुठल्या कुठे पोहोचते. हे सगळं पॉसिबल आहे तुम्हाला, हे सगळं पॉसिबल आहे. बिझनेसमध्ये जायचंय, जॉब करायचे, टॉप लेवलला पोहोचायचंय, आयुष्य छान जगायचंय, जग फिरायचंय. एव्हरीथिंग इज पॉसिबल. यू जस्ट थिंक अँड दॅट इज पॉसिबल टू यू. पण हे सगळं पटलं पाहिजे ना. हे पटण्यासाठी काही काही प्रोसेस लागतात. जाणीव झाली पाहिजे की मी माणूस आहे. काही जणांना जाणीवच होत नाहीत. गाडीच्या मागे लिहितात एकटाच टायगर, एकटा शेर, शेर आहे शेर में. अरे जगातला कुठला शेर ते करू शकत नाही जो हा करू शकतो. कुठल्याच शेअरमध्ये तेवढी ताकद नाही, कुठल्याच हत्तीत तेवढी ताकद नाही जेवढी ताकद ह्याच्या खोपडीत आहे, ह्याच्या खोपडीत आहे. मग हे रिअलायझेशन झालं पाहिजे. आणि त्या रिअलायझेशन मधून मी फक्त रिव्हिजन घेतोय. हे रिअलायझेशन झालं पाहिजे आणि त्याच्यातून निर्णय झाले पाहिजे की मी गुड बनणार. यस, मी ह्युमन आहे ना. ह्युमन काइंड म्हणतात, आठवतंय? ह्युमन काइंड, माणसाचे समाज. आणि मग काइंड व्हा ना. ह्युमन, ह्युमनवरनं ह्युमॅलिटी शब्द निर्माण झाला. ह्युमॅलिटी, आदर, प्रेम, चांगलं बोलायची भावना येऊ देत ना. का काही जणांना माज आलेत? कशाचे माज आलेत? 13 करोड वर्षापेक्षा जुनी पृथ्वी, 90 लाख वर्षांपेक्षा पूर्वी माणूस निर्माण झाला. आणि त्याच्यात त्याचं लाईफ किती? 70, 80, 90 खचून गेला. 100 वर्ष नाही ना त्याच्यावरती. म्हणजे अख्ख्या पृथ्वीच्या आयुष्यात, अख्ख्या ग्लोबलचा जर विचार केला, पृथ्वी, सूर्यमालेत असे कित्येक ग्रह, सूर्य, अशा लाखो सूर्यमाला बनून आपला मिल्की वे, असे लाखो करोडो मिल्की वे बनून युनिव्हर्स. आणि आता तर म्हणतात की मल्टी युनिव्हर्स आहे. म्हणजे ह्या सगळ्या विश्वात आपण केवढे केवढे रे? एवढे पण नाही, पृथ्वी एवढी. आणि त्याच्यावर आपण अस्तित्वच नाही रे, अस्तित्वच नाही. त्या अलेक्झांडरला एकदा वाटलं अशी सिटी तयार करतो की जी इतिहासात अजरामर राहील. अरे प्रचंड मोठी सिटी उभा केली आणि एक सुनामी आली. अलेक्झांडर जग जिंकायच्या दौऱ्यावर होता आणि एका सुनामीत सगळी सिटी उद्ध्वस्त होऊन गेली. तो दाखवून देतो कचरा आहे, आपण कचरा निसर्गाच्या तुलनेत. आणि मग तरीही काही जणांना माज, सोनं बिनं घालणार, असे साखळ दंड घालणार, गाडीचा माज, पदाचा माज, पॉवरचा माज. कसला माज यार? ह्युमन आहेत ना. ह्युमॅलिटी असली पाहिजे. जरा आदराने पुढच्याशी बोललं पाहिजे, काइंड असलो पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. ते जर नसेल तर ह्युमन कसला आला हा ह्युमन? सो सक्सेस व्हायच्या आधी माणसाने ह्युमन बनलं पाहिजे रे. चांगला माणूस घडलं पाहिजे. ही धडपड आपण पहिल्या सेशनला केली होती की चांगला माणूस बनायचा प्रयत्न करा. आय विल बी गुड, आय विल बी रिस्पॉन्सिबल ॲज अ ह्युमन, आय विल बी सक्सेसफुल. आणि मग हे कसं बनायचं असतं सर? नक्की काय व्हायचं? त्याचं आपण पुढच्या 2-3 सेशनमध्ये डिस्कशन्स केले होते. काय लागतं रे आपल्याला जर गुड व्हायचं आहे? ह्या स्टेप्स कशात? कसंही लाईफ सायकल माणसाचं लक्ष द्या. जन्मताच माणूस ॲनिमलच असतो. काहीच कळत नसतं, कपडे घालत नाही, काही नाही, अक्कल नसते, बोलता येत नाही. त्याला हळूहळू शिकवलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंग छान झालं, तो नीट वागायला लागला तर तो हळूहळू एक ॲनिमल जन्मलेला हळूहळू माणूस बनायला लागतो, ह्युमन. आणि तो जर अजून ग्रेट जगायला लागला, त्यांचं नाव तुकाराम महाराज असतं, ज्ञानेश्वर महाराज असतं. त्यांना कोणी बुद्ध म्हणतं, कोणी महावीर म्हणतं, कुणी येशू ख्रिस्त म्हणतं, कुणी मोहम्मद पैगंबर म्हणतं. जे छान जगायला लागले खूप, त्यांना हळूहळू आपण गॉडचा दर्जा देतो. कारण खूप लव्हिंग होते ती लोक. त्या येशू ख्रिस्तांना मारलं तरी त्यांच्या तोंडातून शब्द आला होता, त्यांना माहित नाही हे काय करताय, देवा त्यांना माफ कर. ऐकून असाल ना हे शब्द? लोकांनी ज्ञानेश्वरांना कितीतरी छळलं होतं, पण त्या ज्ञानेश्वरांनी कधीही कुणाचं वाईट चिंतलं नाही. सर्व समाजाचं कल्याण व्हावं ह्याच्यासाठी त्या ज्ञानेश्वरीची रचना करत राहिले. ही एवढी ग्रेट लोक होती, ह्युमिलिटी होती, ह्युमनच्या पलीकडची होती. म्हणून एक जन्माला आलेला ॲनिमल हळूहळू माणूस होतो. आणि तो जर ह्यांच्यासारखा ग्रेट जगला तर हळूहळू गॉड होऊ शकतो. ह्या मार्गावर आपण जात असतो. आणि ह्या मार्गावर जाताना ना फक्त एक गोष्ट बरोबर लागते. ती गोष्ट म्हणजे कॉन्शियसनेस.
कॉन्शियसनेस म्हणजे जागरूक राहा, इथून जागरूक राहा. प्रत्येक गोष्ट करताना लक्ष द्या, आपण कोण आहोत? ह्युमन आहोत. आणि आपण काय केलं पाहिजे? जनावरासारखं वागलं पाहिजे का माणसासारखं वागलं पाहिजे? जनावर कसं वागतं? जसं मनात येईल तसं. माणूस कसा वागतो? नीट लक्ष द्या. एक ही ओळ जर डोक्यात बसली तर सगळा समाज बदलला त्या क्षणाला. लक्ष द्या. कुत्र्याला भूक लागली आणि दुसऱ्या कुत्र्याच्या तोंडात हाड दिसलं किंवा मासा दिसला तर तो काय करतो? जोरात उत्तर, अंगावर जातो, दुसऱ्याच्या तोंडातून हिसकावून घेतो ना? तुम्ही करता असं? तुम्हाला भूक लागली, दुसरा वडापाव खातोय, घेता असं? नाही, तो जनावर आहे. तुम्ही त्याला, कुठल्याही जनावराला सुसू पोटी लागली, ते काय करतं? आहे तिथंच करतं. तुम्हाला इथं लागली तर तुम्ही करता काय? आहे तिथं? नाही ना. तुम्ही वेगळे आहात ना, कारण तुम्हाला नॅचरल आहे. पण तरी पण योग्य अयोग्याची जाणीव आहे, की जे राईट आहे तेच करतो तो माणूस, जे राईट आहे तोच करतो ते माणूस. दुसरा सिंह माझ्यापेक्षा ताकदवान व्हायला लागला म्हणून पहिला सिंह त्याला झडप मारून मारतो, पण माणसांमध्ये तसं केलं तर त्याला सजा होते. फरक आहे ना? का? तू चुकीचं केलंस म्हणून. प्राणी तेच करतो जे त्याला आवडतं, जे त्याला पाहिजे. आणि माणूस तसं करायला लागला तर मग तो माणूस कसा? तो काय झाला? जनावर झाला, तो प्राणी झाला. आणि मग अशा जनावरांना कसा म्हणून शिक्षा द्यावी लागते. अशी जनावरं जी निर्भयावरती रेप करतात ना, त्यांना फासाला लटकावं लागतं, कारण जनावर आहेस तू जर जगलास तर तू माणसांना त्रास देशील रे, तू जनावर आहेस. म्हणून माणसाने पहिल्यांदा माणूस घडलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठा फरक, मी इथून पुढं तेच करणार जे राईट आहे, जो सही वही करूंगा, जे मला आवडते म्हणून नाही, ते जनावराचं काम नाही. म्हणून मला सर कॅडबरी आवडते, खा ना, एकदा दोनदा खा, रोज एकदा दोनदा खाऊ, जरा जास्त होईल, आठवड्यात एकदा दोनदा खा. पण जेवताना मी कॅडबरीज खाणार रोज, हे चुकीचं आहे ना? ते खूप काही अपायकारक नाहीये तर ठीक आहे, थोडं आवडीनुसार करा, हरकत नाही. मला पिवळा शर्ट आवडतो, हरकत नाही, लग्नात पिवळा शर्ट घालून जा, काही नुकसान आहे नाही. पण मला शर्ट घालायलाच आवडत नाही, मी लग्नात बिन शर्टच जाणार सगळ्यांच्या लग्नात. अरे, सभ्यता आहेत काही समाजाच्या, त्या पाळाव्या लागतील. राईट ऑर रॉंग हे चुकीचं आहे का? तसं म्हणलं तर चुकीचं नाही. जगातला कुठलाच प्राणी कपडे घालत नाही. पण माणसांच्या जगात सभ्यता निर्माण झालेल्या आहेत ना काही, तर त्या थोड्याशा पाळायला पाहिजेत. नाहीतर उगीच विरोध करायचा सगळ्याचा. बऱ्याच मुली, कधी कधी मुलं रात्री एकटे हिंडतात तर मी का नाही? भाई, तू का नाही हा प्रश्न नाहीये. काही काही ठिकाणी मुलं म्हणून आम्हाला पण हिंडायला भीती वाटते ना रे. काही काही ठिकाणी आपल्यालाही सांगतात ना घरचे, जाऊ नको रात्री एकटा, कारण आम्हालाही धोका असतो तिथं. पण आमच्यापेक्षा धोका जरा मुलींना जास्त असायची शक्यता आहे काही गोष्टींमुळं, समाजाच्या वाईट नजरांमुळं. सो म्हणून स्वतःला प्रोटेक्ट करताय, किंवा ॲज अ बाप, ॲज अ टीचर आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करतोय. ते प्रेम बघा ना, बंधनं नाही आहेत. कधी कधी प्रेम आहे, प्रेमाची थोडीशी बंधनं लागतातच शेवटी. उद्या माझा मुलगा जरी म्हणायला लागला, पप्पा मी एव्हरेस्टवरनं खाली उडी मारणार, हे नको रे, बंधन का घालता? तुझ्या काळजीसाठी घालतो, तुला हार्म व्हायला नको म्हणून बंधन घालतो. सो अशा असंख्य गोष्टी आहेत. फक्त एक विचार डोक्यात रुजला पाहिजे, जे आवडतंय ते करणारा जनावर आणि जे योग्य आहे ते करणारा माणूस. आणि मी कोण आहे? म्हणून इथून पुढं जो सही वही ही एक गोष्ट डोक्यात फिट झाली पाहिजे. आणि हे सगळं करताना प्रत्येक वेळी कॉन्शियस असा, कॉन्शियसली ठरवा ना मला काय करायचंय. कुणी दारू प्यायची ऑफर दिली, फक्त विचार करा, राईट आहे का रॉंग आहे? राईट असेल तरच करा. कॉपी करायची इच्छा झाली, होणार. आयुष्य आहे, आयुष्यात विचित्र गोष्टी घडतात, सगळं होतं, डिस्टर्बन्स येतात, ह्या निसर्गात वादळं येतात, कधी कधी फ्लड येतो. तसंच ना आयुष्यात तुम्ही कितीही ठरवा,
कितीही मी बौद्धिक सांगू देत, पण वादळं येणार. कधी अर्थक्वेक होतात, घरात भांडणं होतात, वाद येतात, कधी फ्लड येतो, सुनामी येते, अश्रूंची सुनामी येते आयुष्यात, कधी लाइटनिंग होतं, कधी ड्रॉट पडतो, दुष्काळ पडतो, आयुष्यातनं पैसे संपलेले असतात, सगळं झालेलं असतं. पण ह्या सगळ्या ह्याच्यात कॉन्शियस राहावा, ठरवा, काही येऊ देत, मी चांगलं जगणार, मी तेच करणार जे राईट आहे. सगळं चांगलं असताना कुत्रा पण शेपूट हलवतो. चुकून पाय पडलं आणि ते कुत्रा चावायला लागला तर घरातनं त्यालाही हाकलतो आपण, नको रे बाबा, हे डेंजर आहे, चांगलं आहे तोपर्यंत चांगलं आहे, मूड सटकला की हे अंगावर येतात. तसे बना ना, की कितीही वाईट येऊ देत, काहीही परिस्थिती येऊ देत, दुष्काळ येऊ देत, नाही तर अर्थक्वेक येऊ देत, मी चांगलाच राहणार. मी दुष्काळ आणि अर्थक्वेक बाहेरचे नाही बोलत आहे, आतल्या अर्थक्वेकची गोष्ट करतोय, आतल्या दुष्काळांची. मी चोरी केली का? कारण खूप गरिबी होती आणि पैसाच नव्हता. योग्य आहे, गरिबी आहे म्हणून चोरी करायची आहे? कबूल, गरीब आहे, जाऊन सांग कुणाला, सर मी आज सगळं तुमचं काम करतो, मला काही काम द्या, पण मला जेवायला द्या सर प्लीज, मला भूक लागली आहे. सर पण काम करायची ताकद नाही, 4 जणांकडे जाऊन रिक्वेस्ट करा, सर मला प्रचंड भूक लागली आहे, मला एनर्जी नाही आहे, मला आधी जेवायला द्या, नंतर मी दिवसभर पाहिजे ते काम करतो. 10 पैकी 1 तरी तयार होईल. नाही तयार झाला, अजून 10 कडे जा, 1 तरी तयार होईल, आणि नक्की सांगतो 1 तरी तयार होतो. करणारे कष्ट. परिस्थिती विचित्र सगळ्यावर येऊ शकतात, फक्त एक ठरवायचं, कुठल्याही परिस्थितीत मी सेंटर्ड राहणार, फोकस राहणार. काहीही येऊ देत, कितीही अट्रॅक्शन येऊ देत, येतील लाईफमध्ये अट्रॅक्शन्स. कोणीतरी जॉबमध्ये विचारेल, अकाउंटंट झालायत ना, 5 लाखाचा एक्स्ट्रा चेक द्या, काही करणार नाही तुमच्या बॉसला, तुम्हाला 2.5 लाख देतो, आणि मी 2.5 लाख घेतो. मनात इच्छा होईल, चला चोरी करू. मग मन कारण द्यायला लागेल, काय आपला बॉस तर किती कमवतो, आपल्याला तर 20,000 पगार देतो, आपण स्वीकारलाय ना तो 20,000. चोरी केली तर त्याचा फक्त पैसा जाईल, आपलं कॅरेक्टर जाईल, नीतिमत्ता जाईल. आणि हे कॅरेक्टर खूप महत्वाचं असतं रे, त्या पैशापेक्षा खूप महत्वाचं असतं. बघा ना, तसं म्हटलं तर औरंगजेब शिवाजी महाराजांपेक्षा खूप श्रीमंत होता, सत्ता मोठी होती. कुणी सांगेल आपल्या मुलाला तुला औरंगजेब व्हायचंय बरं का म्हणून? नाही ना सांगणार. कुणाची माहिती गायली जाते? शिवरायांची गायली जाते. का? चारित्र्य. ते चारित्र्य तसं होतं, म्हणून देव करताना पण देव असाच ठरवायचा की जो चारित्र्यवान होता. अरे का रामाला पूजलं जातं? काय चारित्र्य रे? आईनं सांगितलं वनवासात जायचंय, तयार. भांडणं नाही, वाद नाही, काही नाही, तयार. बायकोला स्पर्श नाही करायचा वनवासात, तयार. एक शब्द नाही इकडचा तिकडा. भावाभावात भांडणं झाली, कशासाठी? प्रॉपर्टीसाठी नाही. एक भाऊ दुसऱ्याला म्हणतोय तू राज्य करता बस, दुसरा भाऊ पहिल्याला म्हणतोय नाही तूच बस, आणि दुसरा शेवटी पादुका घेऊन त्या सिंहासनावर ठेवतोय आणि त्याला राजा म्हणून पूजतोय. हे आदर्श आले पाहिजेत रे, त्या आदर्शांसाठी ह्यांना पूजलं जातं. राम व्हायचे का रावण? श्रीमंत तर रावण जास्त होता ना, मात्र सोन्याची होती. पण रावणाचा आदर्श देता का तुम्ही मुलांना? नाही ना. सो चारित्र्य महत्वाचं. आयुष्यात काही येऊ दे, लडखडायचं नाही. मग कसं घडायचं सर? मग घडायच्या काही स्टेप असतात. आज पहिल्यांदा काही जण अशा पद्धतीचं सेशन ऐकत असतील, काही जण. खरं तर हे स्कूलमध्ये कॉलेजमध्ये शिकवलं गेलं पाहिजे, जायला पाहिजे त्या गोष्टी. एकदा एका टॉप कॉलेजला गेलतो लेक्चरला, आणि तिथे भारतातली सगळी बेस्ट ऑफ द बेस्ट स्टुडंट होते. आणि मी त्यांना, हुशार बरं का मुलं, आणि त्यांना विचारलं मी, खरं खरं सांगा आपण जे योग्य आहे ते केलं पाहिजे? यस सर. म्हणलं आजपर्यंत एकदाही कॉपी नाही केली अशी किती जण आहेत? आणि अख्ख्या 200-250 जणांत 7-8 जणांच्या हात वर झाले. एकदाही दारू पिली नाही अशी किती जण आहेत? पुन्हा 8-10 जणांच्या हात वरती झाले 200 जणांत. MBA ची मुलं होती हे सगळी, मास्टर्स करणारी. सगळं बोलणं झालं, डिस्कशन झालं. त्यातलं काय कारण आहे रे, कशामुळं? हे जेव्हा चर्चा चालू होती, त्यातला एक जण उठला आणि म्हटला, सर माँ बाप ने सिखाया अच्छे मार्क्स आने चाहिए, नंबर आना चाहिए, अच्छा परसेंटेज चाहिए. तो हम गए थे, जब पहले दिन शायद स्कूल में गए और देखा कि कोई क्वेश्चन हार्ड जा रहा है, साइड से कोणीतरी कॉपी करतोय,
आम्ही कॉपी केली. कुणीतरी चीट घेतंय, आम्हीही बघितलं, चला आपल्याला काय सांगितलंय, मार्क्स चांगले आले पाहिजेत. पण सर कधी घरच्यांनी सांगितलंच नाही हो की बेटा 2 मार्क कमी आले तरी चालतील, कॉपी करायची. माझ्या शिवाजी महाराजांनी कॉपी केली असती कधी? आपल्या श्रीरामाने कधी कॉपी केली असती? आपल्या जीसस क्राइस्टने कधी चुकीचं वागलं असतं? किंवा मोहम्मद पैगंबर हुएव्हर इट इज झाले नसते ना कदाचित या गोष्टी. तर मग आपल्याला कोणी अधिकार दिला? हा थॉट आला पाहिजे. पण हे कसा येतो थॉट? ह्याच्यासाठी गरजेचं असतं शिक्षण, संस्कार. शिक्षण म्हणजे पुस्तकी शिक्षण नाही, लहानपणापासून शिकवलेलं. म्हणून पहिल्यांदा लहान मुलं असतानाच त्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे आणि मग त्या संस्काराप्रमाणे कुठे होती गाडी आपली? तर कॉपी करू नका, चुकीचं वागू नका, छान व्हा ना, स्वतःवरती कंट्रोल ठेवा ना. कितीही अट्रॅक्शन येऊ देत लाईफमध्ये. बी अ गुड पर्सन, बी प्राऊड ऑफ यू. एकाला कळेल फक्त सिगरेट चुकून ओढली आहे, फक्त एकाला कळेल ते तुम्ही असाल. हां, पुण्यात आलायत कित्येक जणी बाहेर गावावरनं, कित्येक जण बाहेर गावावरनं. नीट ऑब्झर्व करा. पुण्यात लफडं करणारे, चुकीचं वागणारे बरीचशी मुलं मुली आहेत ना, ती परगावावरनं आलेली असतात. का करतात रे ते असं? मग इथं लॉजिक काय वाटतं तुम्हाला? जोरात बोल, बोला बोला. अरे काय 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 बर. पण मग लोकल लोक कमी आणि बाहेर गावावरनं आलेली जास्त, आणि तोच पुण्यातला जो लोकल आहे तो बाहेर गावी गेला की तोही जरा तसाच वागायला लागतो. असा का फरक पडतो? तुझी गोष्ट बोलतोयस ती तर दोन्हीकडे सेमच आहे, लोकल असो नाही तर परगावचा. काय वाटतं? हां, बऱ्याच परगावच्या हॉस्टेलला राहणाऱ्या मुलं वाह्यात वागताना जास्त दिसतात. काय रिझन असू शकतं? येस, आपण ज्या ठिकाणी राहतो, आपण आई वडील राहतो तिथं फ्रीडम भेटत. हा, आणि दुसरीकडे बाहेर गेलं किती आपल्याला फ्रीडम भेटते. अच्छा, पण ती आपण कंट्रोल केली पाहिजे की किती फ्रीडम. बरोबर. बाहेर गेलं की फ्रीडम भेटतं. फ्रीडम म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की बघणारं कुणीच नाही आता आपल्याला? राईट. म्हणजे त्याच्यामुळे भीती संपती, बघणारं कुणीच नाही. आणि कधी कधी गोष्टी अशा येतात जेव्हा आम्ही एखाद्या कपलला विचारतो, का ग किंवा का रे बाहेर गळ्यात हात घालून बसला होता तुम्ही दोघं, मुलगा आणि मुलगी? सर आम्ही चांगले फ्रेंड आहेत. हो, मग चांगले फ्रेंड आहेत तर गळ्यात हात घालून बसणं गरजेचं होतं? चांगला फ्रेंड समोरासमोर पण बसू शकतो ना. आपण पण चांगले फ्रेंड आहेत, मी चांगला माणूस आहे, गरजेचं नाहीये मला गळ्यात गळे घालायचे कोणाच्याच. जास्तीत जास्त सेकंड करेन. मुलगा मुलगी म्हटल्यावर काही गोष्टींचं अंतर पाळलं पाहिजे. बरं, मग समोरच्या घरात बाबा असले असते खिडकीत तर केलं असतं? नाही ना. का? त्यावेळी नाही सांगू शकत, आम्ही फ्रेंड आहेत ना चांगले. म्हणजे काहीतरी चुकीचं करतोय ही भावना आहे ना. गपचूप केलं ना, मी बघायला नसेल, कुणीही विचारणार नाही. पण एक जण असेल काय आतला तुमचा कॉन्शियसनेस, जो तुम्हाला कधी ना कधी आठवण करून देईल. सो म्हणून ना कायम आदर्श वागलं पाहिजे. मग ह्याच्या प्रोसेस कशा? पहिली प्रोसेस संस्कार, दुसरी प्रोसेस छान जगायची, छान आयुष्य जगायची. माणसाच्या लाईफमध्ये आपल्याला काय गोष्टी करायच्या? टू बी गुड, टू बी रिस्पॉन्सिबल, टू बी सक्सेसफुल. खूप मोठं सक्सेस निर्माण करा, कारण कॅपॅसिटी. आणि हे सगळं निर्माण करायची प्रोसेस पहिले संस्कार झाले पाहिजेत, नंतर संस्कारानंतर त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत, वापरल्या पाहिजेत. आणि गोष्टी म्हणजे सांगितलंय काही तर ते आयुष्यात फॉलो केलं पाहिजे. कितीही विचित्र परिस्थिती येऊ तसं जगलं पाहिजे, त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. आणि असं झाल्यावर हळूहळू तो माणूस ग्रेट होतो. आणि एवढं ग्रेट झालं पाहिजे की हळूहळू समाजातल्या दुसऱ्या लोकांना तुम्ही घडवलं पाहिजे. तुमच्या पुढच्या जनरेशन्सला तुम्ही आदर्श घडवलं पाहिजे. तुमच्या बहीण भावांना, तुमच्या मित्रांना कदाचित एक दिवस खूप ग्रेट टीचर बनून
समाजाला सुंदर घडवलं पाहिजे. खूप तळतळ वाटते रे आजकाल त्या गोष्टीची. समाज बिघडायचं सगळ्यात मोठं एक कारण झालेलं आहे, आदर्श लोक टीचर म्हणून पुढंच येत नाही आहेत. आणि माझं खरंच आव्हान आहे, जर खूप चांगले असाल ना तुम्ही तर प्लीज टीचर व्हा. कारण ह्या समाजाला पैशाच्या व्यतिरिक्त जाऊन चांगला माणूस बनवायची जबाबदारी कुणाची तरी आहे ना. एक वेळ मुघल होते, वाईट समाज होता, तर शिवरायांनी हातात घेतलं ना, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. मग आता ती वेळ नाही आली आहे का की हे हिंदवी सुराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. सुराज्य व्हायचं असेल ना तर मन बदलली पाहिजे, माणसं बदलली पाहिजे. त्यांना लहानपणापासून पोषक वातावरण दिलं, आदर्श दिले, चांगलं शिकवायला लागले, तर तो स्ट्रॉंग व्हायची शक्यता वाढते. 100% नाही पण नक्कीच वाढते. काही न शिकवलेला मुलगा 4 मित्र डिवचायला लागले, हे दारू पित नाही, दारू पित नाही, तो बुळचट आहे, तर दारू प्यायची शक्यता आहे. पण ज्याला आपण ट्रेनिंग देऊन पाठवलंय आपल्या मुलाला, उद्या बाळ पुढे जाताना कॉलेजमध्ये मित्र तुला म्हणतील बरं का दारू पित नाही, बुळचट आहेस तू, पण त्यांना प्राईडली सांगायचं माझे शिवाजी महाराज कधीच पित नव्हते ना, मग मी पण पिणार नाही, शिवभक्त आहे मी. माझे जे कोणी आदर्श आहेत ते असे वागत नव्हते ना, मग मी पण वागणार नाही. हे शिकून पाठवलं तर तो न पिण्याची शक्यता वाढेल ना, 100% नाही पण वाढेल तरी नक्की. मग हे शिकवणं गरजेचं असतं. सो हळूहळू आपण तसे घडले पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रकारात हे लर्निंग द्यावं लागेल, हे शिकवावं लागेल. मी लर्निंग देऊ शकतो, ह्याचं पालन तुम्हीच करायचं आहे. सो म्हणून सगळ्यांना रिक्वेस्ट, हजारो मुलं आजपर्यंत जी घडली ना, जी मोठी झाली आहेत ना, ती सगळी हे सेक्रेड लेसन फॉलो करायचे आहे. सो रेग्युलर ह्या सेशनला यायचंच, बसायचंच. वेगवेगळ्या इंटरेस्टिंग पद्धतीनं मी लाईव्ह शिकवेन, कानावर पडू देत. काय त्यातलं फॉलो करायचंय काय नाही फॉलो करायचंय हा तुमचा निर्णय, पण शक्यतो मॅक्झिमम फॉलो करायचा प्रयत्न करा. बाहेर गेल्यावर पण कधी सद्गुरूचे व्हिडिओ ऐका, कधी गौर गोपालदास ऐका, अजून कोणी 4 लोक असतील जी मला माहित नाहीये ती ऐका आणि मला पण सांगा, सर हे पण खूप छान आहेत बरं का, मी पण ऐकेन त्यांना. आणि नुसतंच ऐकू नका, ऐका, म्हणजे फॉलो करा, त्याच्याप्रमाणे वागायला लागा, तर आयुष्य बदलणार. म्हणून आपण एक टॉपिक घेतो ह्या सेशन्समध्ये आणि बोलायला लागतो. सक्सेस मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण बरेच सेशन्स घेतले. त्यातला एक सेशन होता ABCD ऑफ सक्सेस. जुनी स्टुडंट्स, A फॉर एम, B फॉर बिलीफ, C फॉर चेंज, D फॉर डेडिकेशन वगैरे वगैरे, ABCD ऑफ सक्सेस. नंतर मी आठवण करून देतोय जुन्यांना. नंतर आपण CDISC घेतलं, एफर्ट्स कसे गरजेचे आहेत आणि एफर्ट्स कसे पाहिजेत. CDISC म्हणजे काय फक्त तेवढंच सांगतोय. तर ते सेशन घेतलं आणि त्याच्यातनं एफर्ट्स कसे घ्यायचे याच्याबद्दल आपण बोललो. मग अजून नेटवर्किंग, मानसिकता, फेल्युअर्सवरती कशी मात करायची, कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, याचे काही सेशन झाले आपले. मग आपण लाईफ सुंदर करायला, ह्युमन म्हणून जगायला काही सेशन घेतले. त्यातले एक महत्वाचं सेशन होतं PH to PLFD. आठवतं का जुन्या लोकांना? एक सेशन होतं PH to PLFD. मग आपण तो काय नाव होतं रे त्याचं, एव्हरेस्ट चढलेला, इरिक व्हॅन मॅरची स्टोरी ऐकली होती. एव्हरेस्ट चढणारा इरिक, आठवतंय काही जणांना? ओके, थोडं आठवतंय, थोडं विसरायला झालंय. ओके, ठीक आहे. सो इरिक व्हॅन मेयर कशा पद्धतीने ही लोक सक्सेस झाली, कशी यांनी आयुष्यावर मात केली. PH to PLFD बघितल्यावर आपण जगण्यासाठी स्ट्रॉंग असणारे 7 R's बघितले होते. मग लाईफ कसं जगायचं. मग 5 पर्सनॅलिटीचा मागच्या सेशनला स्टडी केला आपण. त्या तरी आठवत आहेत का? रिसेंट आहेत. फिजिकल पर्सनॅलिटी, मेंटल पर्सनॅलिटी, इमोशनल पर्सनॅलिटी, इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी अँड स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी. सो आपल्याला हे 5चा बॅलन्स. सर आम्ही नवीन आहेत, होतील तुमच्यासाठी ते सेशन्स.
पुन्हा लूपमध्ये येतील. जे नवीन आहेत त्यांना, जे जुने आहेत त्यांना मी रिवाईज करतोय, नवीनला पुन्हा शून्यापासून नवीन सुरुवात होईल. तर मग आपण 5 पर्सनॅलिटीज बघितल्या. त्यातल्या एका पर्सनॅलिटीवरती गेल्या वेळी आपण डिस्कशन केलं, बॉडीची काळजी कशी पंचतत्वांपासून बॉडी बनते. आठवतं? पंचतत्वाचं सेशन होतं. पंचतत्वापासून बॉडी कशी बनते. जल, पृथ्वी, वायू, अग्नी, अवकाश. या पंचतत्वांचा शरीरात बॅलन्स केला की शरीर कसं छान राहतं आणि कसे आपण हॅपी राहू शकतो. त्यात थोडंसं आपण व्यायामाचं महत्त्व, प्राणायामचं महत्त्व, फूडचं महत्त्व ह्या गोष्टी बघितलेल्या होत्या. आणि आपण उडी टाकली होती माइंडकडे. माइंड सगळ्यात महत्त्वाचा माणसाच्या आयुष्यातला एक प्रकार. माणूस म्हणजे फक्त त्याचं मन. तो व्यायाम करतो का नाही हे ठरतं मनावरनं. त्याला मी चिडून बोललो तर तो प्रेरित होऊन कामाला लागतो का घाबरून पळून जातो हे त्याच्या मनावर ठरतं. तो स्वतःला प्रॉब्लेम आल्यावर पुश करतो का घाबरून पळतो हे त्याच्या मनावर ठरतं. एखाद्याला कोणी भेटला आणि तो म्हटला, बघ मी किती ग्रेट झालोय, असं असं शिकलो, असा असा अभ्यास केला आणि आज ह्या पदावर पोहोचलोय, तर प्रेरित व्हायचं. काही जण त्याच्याकडनं प्रेरित होतात, ठरवतात मी पण तुझ्यासारखा करीन, तुझ्यापेक्षा भारी करीन. आणि काही जण हे आपल्याला नाही जमायचं असलं म्हणून घाबरतात. काही जणांना निगेटिव्ह लोक भेटतात आणि काही जण त्या निगेटिव्ह कडनं प्रेरित होतात. निगेटिव्ह भेटल्यावर रावणाकडनंही प्रेरित होणारी लोक आहेत. किंवा एखादा अयशस्वी भेटला आणि जर उद्या म्हणला पुण्यात काही उपयोग नाही रे, पुण्यात सोडून पळून जा. अरे काय झालं? अच्छा, मनातल्या मनात जर ठरवलं ना की तो जिथं जिथं चुकला आहे तिथं तिथं मी चुकणार नाही, पुण्यात यशस्वी होणारी पण लोक आहेत ना. आहेत आहेत मी तसा होणार. अरे वर्स्ट टू वर्स्ट स्कूलमध्ये जिथं अगदी गव्हर्नमेंटच्या स्कूल असू दे तिथेही मेरिटमध्ये येणारी पोरं आहेत. 100 पैकी 2-3 तरी चांगली होतात. तसे व्हायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण निगेटिव्ह केलं बघितलं तर काहीच नाही, कधी काहीच शक्य नाही आयुष्यात इम्प्रूव्हमेंट होणं. कारण ह्या जगात पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह आहे, आनंद आहे तर दुःख आहे, चांगले दिवस आहेत तर वाईट दिवस आहे. दोन्ही ह्या जगात आहे. अशी एक गोष्ट नाही ह्या जगात की जी 100% चांगली आहे. कधीच नाही पॉसिबल. तुमच्यात पण काही चांगलं आहे तर काही वाईट आहे, माझ्यात पण काही चांगलं आहे तर काही वाईट आहे. जगातल्या प्रत्येक देशात जा, त्या देशात काही चांगलं आहे तर काही वाईट आहे. प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये जा, प्रत्येक कंपनीत जा, लग्न करून उद्या कुठलाही नवरा हुडका किंवा फॅमिली हुडका, काही चांगलं असणार आहे काही वाईट असणार आहे, असणारच आहे ना. सो आपण चांगल्याकडे बघायचं आणि ठरवायचं मी अजून चांगलं करणार. आणि हा जो माझा निर्णय असतो ना तो मला ग्रेट बनवतो. अरे इथं द्रोणाचार्य मिळून पण कौरवांच्या आयुष्यात काही फरक पडला नाही का? प्रॉब्लेम कुणात होता? द्रोणाचार्यात होता का कौरवांमध्ये होता? प्रॉब्लेम कुणामध्ये होता? त्यांची मानसिकता निगेटिव्हच बघायची सवय, पॉझिटिव्ह कधी बघायचंच नाही. आणि त्याच द्रोणाचार्याच्या हाताखाली 5 पांडव घडले ना. आणि अजून एक ग्रेट होता ह्या सगळ्यांपेक्षा, त्याला तर द्रोणाचार्यांनी कधी शिकवलं नाही तरीही तो फक्त त्यांच्या मूर्तीकडे बघून ग्रेट झाला. शिकवलंच नाही त्याला कधी. कोण होता तो? एकलव्य. शिक्षण नाही मिळालं तरी मी ग्रेट होणारच. म्हणूनच एक वाक्य ठरतं काय, तूच आहेस तुझ्या आयुष्याचा शिल्पकार. मी फक्त गाईड करू शकतो. आयुष्याचं शिल्प बनवायचं फक्त आणि फक्त तुमच्या हातात. मी तुम्हाला छान शिकवू शकतो. माझा प्रत्येक टीचर प्रयत्न करू शकतो. हे प्रयत्न करताना 2%, 3%, 4% कदाचित चुकाही होतील आमच्या. कधीतरी मी चिडेन पण नाही चिडत मी शक्यतो. खरंच खूप प्रेमळ आहे आम्ही सगळीच लोक. पण कधीतरी चूक होऊ शकते. झाली तर तरीही जीव खाऊन आम्ही तुम्हाला घडवतोय. तुम्हाला घडावं लागेल. तुम्हाला घडावं लागेल. तुम्हाला आमचा अर्जुन व्हावं लागेल. हा प्रत्येक अर्जुन घडला तरच आनंद मिळेल. सो
आता पुढच्या सेशनला आपण माइंडवरती बघणार आहोत. आणि त्याच्यानंतरचं एक सेशन जी मुलं जाणारी आहेत त्या मुलांसाठी अर्निंग कसं करायचं, रिटायरमेंटचा प्लॅन कसं करायचं, फंड्सची अरेंजमेंट कशी करायची, लोन कसे घ्यायचे लाईफमध्ये, त्याचं एक आयुष्यासाठीचं लेक्चर असेल. ओके, सो ह्या लेक्चर्सकडे जाऊयात आपण पुढं. फक्त आजच्या सेशनमधून एक आउटकम प्रत्येकाला डोक्यात फिट झाला पाहिजे. आय एम, कोण आहे मी? ह्युमन आहे, मी माणूस आहे. मी जन्माला जनावर म्हणून आलो, मी हळूहळू माणसासारखा वागणार, इतका ग्रेट वागणार की एक दिवस साक्षात मी देवासारखा झालो पाहिजे. पॉसिबल आहे? हो पॉसिबल आहे. कुणी ठरवलं तर? म्हणून मी तसंच वागणार जे राईट आहे, जे योग्य आहे, जो सही वही, जो सही मी तेच करणार जे सही आहे, जे राईट आहे, जे योग्य आहे. जे अयोग्य आहे ते नाही करणार. प्रेम द्या ना जगाला, सगळ्यांशी रिस्पेक्टफुली बोला ना. माणूस आहेत, ह्युमन काइंड व्हा, ह्युमॅलिटी राहू देत. ह्युमॅलिटी प्रेमाने बोलणं, आदरपूर्वक बोलणं. नाहीतर मी इन्स्टिट्यूटचा मालक आणि तू कोण, कुठली आलेली, तू माझ्या समोर चिल्लर आहेस. कुणी चिल्लर नाही. जो तो त्यानं निर्माण केलेला आहे, ज्याला त्याला ह्या जन्मात त्यानं डिफाईन करून काम दिलेलं आहे. कशाचाही माज नसला पाहिजे, कशाचीही खूप अहंकार येता कामा नये, कशाचाच नाही. आणि अशी माणसं बना, खूप चांगले बना. घरात गेल्यावर घरच्यांना जाणवलं पाहिजे, पोरगं बदलायला लागलंय रे, किती प्रेमाने बोलतंय, किती आदरपूर्वक बोलतंय. चुकीच्या गोष्टी कमी केल्यात माझ्या मुलीनं. एक दिवस त्यांची स्वप्न तुम्ही पूर्ण करणार आहे. तुमच्या आई बाबाला, बाबा तुमच्यासाठी दुबईची तिकीट आणली आहेत, हे काही वर्षात तुम्ही करून दाखवलं पाहिजे. आई किती कष्ट घेतला का, लंडनला घेऊन चाललोय तुला मी आई. हे तुम्ही नाही तर कोण करणार रे? त्यांना टेन्शन द्यायचं असं लाईफ नसावं तुमचं. त्यांना तुमच्यामुळे कॉन्फिडन्स आला पाहिजे. कित्येक मुलांचं लाईफ बघितलं की आई बाबा टेन्शनमध्ये जगतात रे. लहानपणापासूनचं वय त्यांचं बऱ्याचदा टेन्शनमध्येच गेलं. आता तरी त्यांना कॉन्फिडन्स द्या. बाबा मी कष्ट करणार, चिंता करू नका. आई मी आहे, आई मी ताकद लावते आणि मी खूप सुंदर आयुष्य बनवते. एक दिवस त्यांची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागतं सर? खूप मोठं सक्सेस नाही लागत रे. छोटी छोटी सक्सेस पण बास होतात. सगळ्यात महत्वाचं असतं हॅपीली जगा, आनंदाने जगा, आदर्श जगा. आणि जेवढं कमावणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त कमवा. किती लागतं आयुष्याला? हा, करोडो मिळाले तर आनंदच आहे, व्हेरी गुड. लाखो मिळाले तर झक्कासच, नाही मिळाले तरीही आनंद ड्रॉप होता कामा नये, तरीही शांतता ड्रॉप होता कामा नये. प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं. मी आज एवढा छान शिकवतो, पण कित्येक स्कूल्स कॉलेजेस आहेत की जिथे शिकवत नसलं तरी वेटिंग लिस्ट लागते. मला आज पण झगडावं लागतं ॲडमिशनसाठी. मग कुणाला दोष देऊ? हॅपी, आय एम हॅपी, कारण माझा क्राऊड बेस्ट आहे. आय लुक टू दॅट. समबडी सेज मी. काही दिवसांपूर्वी एकाने सांगितलं, सर तुमच्याकडचा क्राऊड कसा तरीच आहे. आणि मी तेवढ्याच अभिमानानं सांगितलं, पुण्यातलं बेस्ट क्राऊड आहे, बेस्ट क्राऊड आहे. कारण नाही सर, बघा ना दाढी, कपडे. हो म्हटलं, दिसायच्या गोष्टी बोलू नका, ते बघा ना. सेक्रेट लेसनला तास तास, दीड तास शांत बसतात. कोण बसतात? बसतात तुमच्या एजची मुलं. सगळं सांगितलेलं ऐकतात आणि ते फॉलो करतात. दे आर लिव्हिंग अ गुड लाईफ. अख्ख्या ग्रुपमध्ये चोरून चुपून दारू किंवा गुटखा, सिगरेट घेणारी मोजून 4-5 मुलं असतील. शक्यतो ती पण नसतीलच. आय बिलीव्ह की नसतीलच कोणी इथं. बाहेरच्या कॉलेजला दिसतायत चकाचक मुलं, पण ड्रग्ज चालतात, लपडी चालतात, पार्ट्या होतात, रेव पार्ट्या होतात. मग क्राऊड कुठला चांगला रे? आय एम प्राऊड अबाउट यू ऑल, आय एम रिअली प्राऊड अबाउट यू. हा क्राऊड चांगला. ह्याला दारूची बॉटल रंगरंगोटी करून भारी बॉटलमध्ये टाकली तर तिला भारी म्हणायचं का? आमचं ओबड नारळात आहे, पण नारळ पाणी आहे. अँड आय एम प्राऊड अबाउट दॅट. सो दिस इज द क्राऊड. असेच सुंदर जगा, मस्त राहा आणि पुढच्या सेशनला आपण भेटत राहू. सो आता पुस्तक काढा, जी नोटबुक तुम्हाला दिली आहे, नवीन मुलांना दिलेली नसेल कदाचित,
तर तुम्ही स्वतःची वही काढा. ज्या जुन्या लोकांना सॅक्रेड लेसनच्या बुक दिलेल्या आहेत ते सॅक्रेड लेसनची बुक काढा आणि तुम्हाला जर काहीही आजचं लर्निंग लिहावं वाटलं तर लिहून ठेवा. टाका आजची डेट 17 जून 2026. सॅक्रेड लेसनचा टॉपिक काय होता आजचा? रिव्हिजन. सेक्रेड लेसनचा टॉपिक फक्त होता खरं तर जुन्या सेशनची रिव्हिजन. आणि खाली लिहा माय लर्निंग्स. काय ठरवलं आज? कुठं बदलायचं स्वतःला? प्रत्येक लर्निंगची सुरुवात आपण कुठल्या शब्दापासून करतो? जुनी मुलं आय विल डू दिस, आय विल डू दॅट, आय विल चेंज ओव्हर. मी इथून पुढं असा बदलणार, मी इथून पुढं असा करणार. मी शब्दांनी, आय शब्दांनीच आपण प्रत्येक वाक्य लिहितो. लोकांनी चांगलं वागावं असं नाही लिहित आपण लिहितो मी चांगलं वागेन इथून पुढं, कारण आपल्याला स्वतःचं लाईफ बदलायचं आहे. म्हणून प्रत्येक वाक्य स्वतःशी बोललं पाहिजे आपलं. सो लिहा आज काय शिकलात ते. आय विल नी सुरुवात करा किंवा मराठीत लिहिलं तर मी नी सुरुवात करा. ओके, काही शेअरिंग्स? चला बोलायला चालू करा. काय काय लिहिलं, काय काय ठरवलं? एक एक जण हात वर करणं आणि शेअरिंग करणं. चलो स्टार्ट इट. जोरात. I will be human, kind and caring. वाव, सो नाईस. एवढी एक गोष्ट जरी ठरवलीत ना, आय विल बी काइंड, आय विल बी केअरिंग, आणि आजपासून झालं पाहिजे ते. आई बाबा जाणवलं पाहिजे आपण काइंड आहोत, केअरिंग आहोत. ह्याचा अर्थ सगळ्या गोष्टी सांगतील त्या गपचूप करायच्या असं मी कधीच नाही म्हणत. म्हणजे आईनं काहीतरी करायला लावलं आणि मला नाही करायचंय, काइंडली प्रेमाने नकार द्यायचा. हरकत नाही. आई नाही ग आई, हे मला नाही योग्य वाटत आहे, मी नाही करणार आहे. तुला काय कळतंय? मूर्ख कुठली असतो आई, मागच्या जमान्यातले तुम्ही. असं नाही बोलणं. काइंडचा अर्थ मला नाही म्हणायचंय की जे सांगतील ते गपचूप करा, सगळं जे योग्य आहे तेच करायचंय आपल्याला, पण ते मग काइंडली सांगायचं, थोडं प्रेम करणं. आई पाय दुखतोय का? ये मी थोडासा दाबून देते. आई आई फक्त 2 शब्द बोला. आई किती गो करतेस, मी संध्याकाळी येऊपर्यंत सगळा स्वयंपाक रेडी असतो. य बस आज मी तुला जेव घालते, मी तुला ताट मांडून देते. सफिशियंट आहे ना? किती छान वाटतं त्यांना. कधीतरी सुट्टीच्या दिवशी स्वयंपाक करणे. हे तुम्हालाही सांगतोय मी, मागता नाही घेतलं की मुलींनीच स्वयंपाक करावा म्हणून. फक्त मी छान किचनला स्वयंपाक करतो. जेव्हा गरज पडली होती फॅमिलीत तेव्हा 7 ते 7.5 महिने मी घर पूर्ण स्वयंपाक नाश्ते करून ऑफिस हँडल केलेलं आहे. सगळं मी सगळं केलेलं आहे हे. सो यू कॅन ऑल्सो डू लाईक दॅट. दॅट्स केअर. तुमच्या मित्राला काही गरज आहे, थोडी हेल्प करा त्याला. तुमच्या मैत्रिणीला काही अडचण आली आहे, यू शुड हेल्प. बी केअरिंग. रस्त्यावरनं चाललाय, कुणाचा ऍक्सिडेंट झालाय, प्लीज पुढे जावा आणि बी अ काइंड ह्युमन, बी केअरिंग ह्युमन. थँक्यू व्हेरी मच फॉर द लर्निंग. येस. अजून कोणी बोला, हात वर करून शेअरिंग करत जा नवीन लोकांनाही. जुने आज पुढाकार घ्या, नवीन लोकांना कळालं पाहिजे की कसं शेअरिंग करायचं असतं, काय करायचं असतं. प्लीज बोला फटाफट. आय विल बिहेव गुड. येस, तुमचं बिहेवियर गुडच झालं पाहिजे, ज्याचा लोकांना त्रास होता कामा नये. गुड म्हणजे सर प्रत्येकाशी गुड व्हाय गो नाही. गुड लोकांशी गुड वागा, बॅडला गुड करायचा प्रयत्न करा, आणि ते सुधरत नसतील तर भले प्रेमाने सांगून लांब जावा, भले प्रेमाने सांगून लांब जावा.
मी प्रत्येकाला हॅप्पी करू शकतो, कुणीच करू शकत नाही दुसऱ्याला हॅप्पी, पण मी गुड वागू शकतो. म्हणजे उद्या कॉपी केली एखाद्याने तुमच्यातल्या, तर मी तिच्याशी गुड वागू का? हो, तिचा गुडनेस कशात आहे? कॉपी न करण्यात आहे, तरच ती ग्रो होईल. तर मी तिला ओरडीन, सांगेन चुकीचं आहे, थोडीशी पनिशमेंट करीन, पण पुन्हा स्ट्रीम मध्ये घेईन, पनिशमेंट करून, भली दुसरी बॅच चेंज करून देतो. बट यू शुड फील पनिश्ड, बट युअर स्टडी शुड ऑल्सो कंटिन्यू इफ यू आर रेडी टू डू दॅट. इफ यू आर रेडी टू गो थ्रू दॅट, देन शुअरली I will not be bad there, but I will surely punish. Okay? Punishment is also necessary for goodness. Okay? So goodness म्हणजे चांगलं चांगलं वागणं नाही होत, असं काही. म्हणजे उद्या चोर आला, ये रे बाबा इधर चाबी घे आणि घेऊन जा. दिस इज नॉट द वे. दिस इज नॉट द वे. बी गुड विथ गुड पीपल मेनली, and for bad, try to stop them, try to change them. Okay? अजून लर्निंग्स. आय विल जोरात बोल. I will complete my parents' पॅरेंट्स ड्रीम्स. ओके, मी माझ्या आईबाबांची स्वप्न पूर्ण करीन. सो नाईस. प्रयत्न करा, त्यांना काही आनंदाचे क्षण द्या. आणि हे सगळं 5-7 वर्षांनी पूर्ण करू शकाल, पण जाता जाता छोटी छोटी कंप्लीट करू शकता. कुठल्या गावचा आहेस तू? ताहराबाद. बर, म्हणजे कदाचित सुट्ट्यांच्या वेळी आईला जाताना पुण्यातनं 50-100 रुपयाची एखादी वस्तू नेणं, आई त्यानं खुश होईल. बाबांना कदाचित छोटीशी एखादी काहीतरी गिफ्ट घेऊन जाणं. कधी फक्त एखादं लेटर लिहिणं बाबांना मनापासून, बाबा किती कष्ट केले तो तुम्ही, थँक्यू व्हेरी मच, आज तुमच्यामुळे मी शिकू शकतोय, थँक्यू व्हेरी मच. आणि हे पण त्यांच्या डोळ्यात पाणी आणतं, माहितीये का? बस गरजेच्या ह्या गोष्टी. पैसाच खर्च केला पाहिजे आणि ड्रीम कम्प्लीट करायला 10 वर्ष वाट बघितली पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. ते मोठं झाल्यावर तर मोठं ड्रीम कम्प्लीट करूच आपण. पैसे आलेच तर उद्या लंडनला काय अख्ख्या वर्ल्ड टूर करून आणू त्यांची आपण. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पण छोट्या गोष्टी, छोट्या. बाबा किती दिवस झाले हो नखं काढली नाहीत, या मी नखं काढून देतो पायाची तुमची. बसा जरा तेल लावून गुडघे पाय जरा चोळून देतो. या क्वाईट थिंग्स, स्मॉल थिंग्स. आणि त्यांचं सगळ्यात मोठं स्वप्न काय असतं माहितीये? माझा मुलगी चांगली झाली पाहिजे, आयुष्यात हॅपी जगली पाहिजे. कुठलाही बाप, एक बाप म्हणून मी बघतो आज आम्ही सगळ्यात जास्त तळमळतो एका गोष्टीसाठी, आमची पोरगे हॅपी दिसलं पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे. इथे टीचर म्हणून मी तळमळत होता, मुलं हॅपी दिसावीत, चांगली वागावीत, आदर्श वागावेत. तुम्ही वाईट वागताना दिसलात ना, दुःख होतं रे. असं वाटतं की का करतो हे सगळं, इतकं शिकून काय फायदा. हे आयुष्य इम्प्रूव्ह करण्याची धडपड करतोय आणि मग दुःख काय होतं माहितीये काय आहे की एक लाईफ आपण इम्प्रूव्ह नाही करू शकत आहे. बरेच जण झाले, हे का नाही होतंय विचार, आणि त्याच्यासाठी तळमळ वाटते. सो तुमचे आदर्श, तुमचं लाईफ हेच तुमच्या आईबाबांना सगळ्यात मोठे गिफ्ट असतं. सो ते गिफ्ट द्या त्यांना. ओके, अजून एनी लर्निंग्स? कोण? येस, सो नाईस ऑफ यू. जोरात. हो, दॅट्स व्हेरी गुड. आय विल सर्च माय हॅपीनेस इन एव्हरीथिंग. मी थोडंसं चेंज सांगेन वाक्यात. आय विल गेट माय हॅपीनेस फ्रॉम एव्हरीथिंग. सर्च करू नकोस, मिळव. कुठलीही गोष्ट असू दे त्यातनं हॅपी व्हा. हॅपी व्हायला काही रिझन लागतं. आमचे गुरु आहेत एक महात्रिया, एक सेशन चालू होतं आणि सगळेजण शांत होते. सेशन संपल्यानंतरची गोष्ट, लाईनमध्ये त्यांच्या दर्शन घ्यायला उभे होते सगळे, आणि एक छोटी मुलगी हसत होती एकटीच. आणि सगळ्यांचं लक्ष तिच्याकडं, सगळी शांतता ना. आईबाबांनी तिकडून 2दा असं केलं. गुरूंनी तिला लांबूनच विचारलं, मे आय नो वॉज द रिझन यू आर लाफिंग? काय हसतीयस तू? तिनं तेवढंच हसत उत्तर दिलं, डू आय नीड एनी रिझन टू बी हॅपी? मला काही गरज आहे का कुठल्या कारणाची हॅपी राहायला? मी अशीच नाही का हॅपी राहू शकत? अँड द गुरु
clap for her. He said, today, in last 10 seconds, we got a profound statement of life. Do I need a reason to be happy? I don't need anything. माझे डोळे आहेत, खूप मोठं रिझन आहे. मी भारतात जन्माला आहे, खूप मोठं रिझन आहे. एवढ्या भर उन्हात कित्येक लोक उन्हात काम करतायत, मी एसीत बसलोय, खूप मोठं रिझन आहे. एक चांगली संस्था मला शिकवते, खूप मोठं रिझन आहे. हात पाय सगळे छान आहेत, कुठून तरी फीज येते, मी शिकतोय, खूप मोठं रिझन आहे. अडचणी भरपूर असतील, पण सर्च केलं ना ही म्हणतीये तसे हॅपी राहायचे रिझन, तर ते भरपूर दिसते. दुःख डोळ्यापुढं बसून ठेवला तर सगळं वाईट दिसेल. हे थोडंसं बाजूला केलं तर सगळं जग सुंदर दिसेल. प्रचंड रिझन आहे तो, प्रचंड रिझन आहे. कधी दुःखी झालात ना तर विचार करा, जगात 700 करोड लोकांना एक पेपरमध्ये जाहिरात द्या, माझं लाईफ कुणाला पाहिजे, अँड आय प्रॉमिस यू कमीत कमी 650 करोड लोक पत्र पाठवतील की तुमचं लाईफ आमच्यापेक्षा भारी आहे, आम्हाला द्या तुमचं लाईफ म्हणून. कमीत कमी तालिबानमधले, पाकिस्तानमधले, बांगलादेशमधले, युगांडा रवांडामधले, आत्ता इराणमधले, युक्रेनमधले, विचारा काय लाईफ आहेत तिथं. आणि ते सगळे करोडो लोक म्हणतील तुमचं लाईफ खूप भारी आहे. विचार करा आणि हसायला का. सो बी हॅपी, बी सक्सेसफुल, बी अ गुड ह्युमन बीइंग. थँक यू व्हेरी मच अँड लव्ह यू लॉट्स. Okay.